सामाजिक कार्याचा वसा घेत सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन विळदघाट यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन, ईसीजीची तपासणी तसेच शाळा महाविद्यालयांच्या वतीने वृक्ष संवर्धनाचा संदेश देत साजरा करण्यात आलाय। सगळे इथे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील सर यांचा 65th बर्थडे सेलिब्रेशन साठी किंवा त्या उपक्रमातून आणि आपली जी सामाजिक बांधिलकी आहे त्यासाठी आपण हे भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे। प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर या दोघांच्या याच्यातनं मदतीनं आपण हे कॅम्प करतो आहे आणि मला अभिमान वाटेल सांगायला की सगळ्या गावातनं संस्थेतनं जवळ 600 पेक्षा जादा लोकांनी इथे नोंदणी केलेली आहे आणि असे भव्य रक्तदान शिबिर आपण इथे करत आहोत। याच्या बरोबरच आपण आतमध्ये मेडिकल चेकअप, ईसीजी आणि नेत्र तपासणी हे सुद्धा आपण या शिबिराच्या माध्यमातून लोकांना आपण देत आहोत। वाढदिवसाच्या निमित्तानं जून महिन्यामध्ये प्रवरा परिसरात वेगवेगळे उपक्रम पण आपण राबवतोय। प्रत्येक गावामध्ये NSSच्या माध्यमातून आपण वृक्षरोपण आणि यावेळेस प्रवरेने 2000 वृक्षरोपण करायचा एक मोहीम हातात घेतलेली आहे। काल सिन्नर कॅम्पसमध्ये सुद्धा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आपण रक्तदान शिबिर केले आणि काल तिथे 800 रोपं आपण लावलेली आहे। या माध्यमातूनच आपण मुलांना नेचरमध्ये आणणं आणि काय काय सामाजिक आपले काय काय हित आहेत हे जणांना जाणवून देण्यासाठी आपण हे उपक्रम केलेले आहेत। थँक्यू। वादळी पाऊस आणि अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेमुळे मंत्री विखे पाटील यांनी आपला वाढदिवस हा कोणत्याही प्रकारची जाहिरात कार्यक्रम करण्याऐवजी सत्काराला फाटा देत सामाजिक उपक्रम म्हणून साजरा करावा असे आवाहन केले। संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून लोणी येथील गंगूबाई विखे पाटील इंडोर स्टेडियम येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉक्टर प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे, डॉक्टर किरण आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा प्रारंभ करण्यात आला। विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद, लोणी।